नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या वतीने एक अत्यंत महत्त्वपूर्ण असा अपडेट आलेला आहे। तमाम महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ताईंपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून अतिशय महत्त्वाचा असा या ठिकाणी अपडेट आपल्या कर्मचारी संघटनेच्या वतीने आलेला आहे। याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता आपल्या अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या वतीने आलेले हे महत्त्वपूर्ण अपडेट काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी पाहू शकता अंगणवाडी कर्मचारी संघटना उद्यापासून काळ्या फिती लावून काम, प्रकल्प कार्यालयाला संपाची नोटीस बजावून निदर्शने व बजेटची होळी। त्यानंतर 12 फेब्रुवारी तारीख सर्वांनी या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे। येत्या 12 तारखेला म्हणजे 12 फेब्रुवारी 2026 रोजी देशव्यापी सार्वत्रिक संप आणि अंगणवाड्या बंद, सर्व जे शासकीय कामकाज आहे ते या ठिकाणी 100% पूर्णपणे बंद ठेवायचं आहे। याची सर्व महाराष्ट्रातील सेविका आणि मदतनीसांनी या ठिकाणी नोंद घ्यायचा आहे। बघा, सविस्तर अपडेट आपल्या अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या वतीने तुम्हाला उद्यापासून काळ्या फिती लावून काम करायचं आहे आणि आपला जो प्रकल्प आहे त्या प्रकल्पाला त्या ऑफिसला संपाची नोटीस बजावून निदर्शने आणि बजेट जे झालेला आहे बजेट 2026 1 फेब्रुवारी रोजी झालेल्या बजेटची आपल्याला होळी करायचं आहे आणि येत्या 12 तारखेला देशव्यापी सार्वत्रिक संप या ठिकाणी पुकारायचा आहे। बघा, सविस्तर केंद्रीय बजेटमध्ये खरं तर केंद्रीय बजेटमध्ये नुकतंच या ठिकाणी बजेट 2026 पार पडलेला आहे। या बजेटमध्ये निर्मला सीतारामन यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी कोणतीही तरतूद करण्यात आलेली नाही व केलं गेलं नाही, म्हणून 2018 पासून मानधन वाढ न झाल्याने आपण बजेटकडे डोळे लावून बसलो होतो, परंतु या सरकारने आपली घोर निराशा केली आहे। मानधनात वाढ नाही, पण रोज वेगवेगळी अतिरिक्त कामे आपल्यांवर लादली जात। मात्र या ठिकाणी कायम नोकरीच्या संकल्पनेला हरताळ फासणाऱ्या श्रमसंहितांमुळे आपल्या शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळवण्याच्या लढ्याला या ठिकाणी खीळ बसली आहे। याच सर्व प्रश्नांना घेऊन आपण उद्यापासून म्हणजे 12 फेब्रुवारीपर्यंत जोरदार आंदोलन या ठिकाणी पुकारत आहोत। बघा, नुकतंच आपलं बजेट या ठिकाणी सादरीकरण झालेलं आहे। या बजेटकडे आपल्या तमाम महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ताई या ठिकाणी लक्ष वेधून होते की बजेटमध्ये कुठेतरी आपल्या मानधनवाढीचा या ठिकाणी मुद्दा येईल व विधान भवनात या ठिकाणी या मानधनवाढीबद्दल चर्चा होईल आणि बजेटमध्ये काही तरतुदी या ठिकाणी करण्यात येतील अशी आशा आणि अपेक्षा होती। ती कुठेतरी या ठिकाणी संपताना आपल्याला पुन्हा एकदा दिसून येतो आहे। गेल्या 2018 पासून जवळजवळ 8 वर्ष झालं या मानधन वाढीमुळे अनेक वेळा सेविका मदतनीस तमाम महाराष्ट्रामध्ये आंदोलन करतात, संप करतात, परंतु सरकारला या शासनाला कुठेच या ठिकाणी जाणीव होईना। त्यामुळेच या ठिकाणी हा जो 12 फेब्रुवारीपर्यंत संपाचा जो आपण इशारा दिलेला आहे ते सर्वांनी या ठिकाणी तारीख लक्षात ठेवायचा आहे। उद्यापासून आपल्याला खालील गोष्टी कराव्या लागणार आहे। बघा, नेमक्या कोणत्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी करावा लागणार आहे। पहिलं आहे अंगणवाड्यांमध्ये काळ्या फिती लावून काम, दुसरं आहे प्रकल्प कार्यालयाला संपाची नोटीस द्या आणि निदर्शने करा आणि बजेटची जी आहे ती बजेटची होळी करा। त्यानंतर 12 फेब्रुवारी देशव्यापी सार्वत्रिक संप आणि अंगणवाड्या बंद, सर्व कामकाज बंद, हमारी युनियन हमारी ताकद। बघा, सर्व या ठिकाणी महाराष्ट्रभर ज्या 2 लाख या ठिकाणी कर्मचारी आहेत या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मला एकच विनंती आहे, संघटना कोणती असो, अर्थातच महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती असो किंवा अंगणवाडी कर्मचारी संघटना असो, ह्या ज्या संघटना आहेत ते शेवटी आपल्यासाठी या ठिकाणी लढत आहेत। आपल्यासाठीच या आंदोलनामध्ये या ठिकाणी हिरीने भाग घेताना आपल्याला दिसून येतो आहे। त्यामुळे संघटनेच्या वतीने या ठिकाणी कुणीही या ठिकाणी गैरसमज करून घेऊ नये। संघटना शेवटी आपल्या बाजूने आहे। आपल्याला हक्क, आपल्याला न्याय या ठिकाणी मिळवायचा असेल तर आपल्याला संघटनेच्या वतीने या ठिकाणी जाणं गरजेचं आहे। संघटना एकीकडे आणि अंगणवाडी कर्मचारी एकीकडे असं व्हायला नकोय। तुमच्यामध्ये दुरामत होऊ नये। जी संघटना सांगते ते तुम्हाला ऐकावं लागणार आहे। तुम्ही जे का सांगता ते संघटनेला या ठिकाणी ऐकावंच लागणार आहे।
तुम्हा दोघांमध्ये या ठिकाणी तडजोड करून आपल्याला जो महत्त्वाचा आपला प्रश्न आहे तो म्हणजे मानधनवाढीचा, ते या ठिकाणी मूळ मुद्दा आपल्याला उचलून धरायचा आहे. त्याच्यामुळे माघार घेऊ नका. आपल्याला संप घेऊन, आता गेल्या वर्षी आपण संप केलो, जवळजवळ 1.5-2 महिने आपण संप पुकारला गेलोय. त्याही महिन्याचं या ठिकाणी आपलं जो पेमेंट आहे तोही या ठिकाणी कट केलेला आहे. पुन्हा एकदा आपल्याला सरकारला हमारी युनियन आणि हमारी ताकद काय आहे, पुन्हा एकदा या शासनाला या ठिकाणी जाणीव करून देणं गरजेचं आणि महत्त्वाचं आहे. खरं तर तुम्हाला कोणत्या गोष्टी आपल्या कर्मचारी युनियनने सांगितलेल्या आहे, संघटनेने अंगणवाड्यामध्ये आपल्याला काळ्या फिती लावून काम करायचं आहे. जे आपलं प्रकल्प आहे, या प्रकल्प कार्यालयाला संपाची नोटीस द्यायचं आहे. बजेटचे आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे होळी करायचं आहे. जसं की या बजेटमध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी कोणतेच महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी निर्णय घेण्यात आलेला नाही. आणि 12 फेब्रुवारी सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. 12 फेब्रुवारी म्हणजे वार गुरुवारी आपल्याला देशव्यापी संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्याला सार्वत्रिक संप, अंगणवाड्या बंद आणि सर्व कामकाज आपल्याला या ठिकाणी बंद ठेवायचं आहे. शेवटी तुम्हाला माहीतच आहे, हमारी युनियन हमारी ताकद आपल्या समितीच्या वतीने, आपल्या या संघटनेच्या वतीने तुम्ही पाहू शकता. हमारी युनियन हमारी ताकद, सुभाष समीम, संगीता कांबळे राज्य अध्यक्षा, राज्य महासचिव RMIT इराणी, चंदा मेंढे राज्य कोषाध्यक्ष आणि राज्य कार्याध्यक्ष. बघा, एकूण सुभाष शमीम राज्याध्यक्षा व तसेच राज्य महासचिव संगीता कांबळे, राज्य कोषाध्यक्ष RMIT इराणी आणि राज्य कार्याध्यक्ष चंदा मेंढे यांच्याकडून म्हणजे आपल्या अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या वतीने आलेले हे महत्त्वपूर्ण असं अपडेट आहे. तारीख सर्वांनी लक्षात ठेवा. येत्या 12 फेब्रुवारी रोजी आपल्याला देशव्यापी सार्वत्रिक संप पुकारून आपल्याला अंगणवाड्या बंद ठेवून, सर्व कामकाज बंद ठेवून या ठिकाणी हा जो लढा आहे, हा लढा आपल्याला यशस्वी करून दाखवायचा आहे. त्यामुळे पुन्हा एकदा हमारी युनियन हमारी ताकद, पुन्हा एकदा आपल्याला आपलं कर्तृत्व या ठिकाणी सिद्ध करून या संघर्षाच्या रणांगणामध्ये उतरून आपल्याला आपला हक्क, आपले जे काही मागण्या आहेत त्या ठिकाणी मान्य करून घेणं गरजेचं आहे व अतिशय महत्त्वाचं आणि काळाची गरज आहे. पुन्हा एकदा सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांना खूप खूप शुभेच्छा. या ठिकाणी अशा पद्धतीने आपल्याला संघटना कशा पद्धतीने अपडेट दिलेला आहे याचं सविस्तर या ठिकाणी तंतोतंत तुम्ही पालन कराल, एवढेच या ठिकाणी इच्छा आणि आशा अपेक्षा व्यक्त करते. असेच आपल्या चॅनलवरती लेटेस्ट ज्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांबद्दल जे अपडेट असतील ते संपूर्ण महाराष्ट्रावर पोहोचवण्याचा या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करत आहोत. अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.